हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फार्मा गाईड महाराष्ट्र. चला तर मित्रांनो, आज आपण घेऊयात MCQ ऑन अ कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ अ ब्लड. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ अ ब्लड हे काय असतं हे जाणून घेतलं. तर आता ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच टॉपिकवरती प्रॅक्टिस MCQ घेऊयात. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, विच कंपोनेंट ऑफ अ ब्लड इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजन. तर हा खूप बेसिकचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर आपल्याला आलाच पाहिजे. तर ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजनचं काम कोण करतं? रेड ब्लड सेल्स म्हणजेच RBC. नेक्स्ट क्वेश्चन, नॉर्मल प्लाझ्मा कन्सिडरेट अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ अ टोटल बॉडी व्हॉल्यूम. तर प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये किती असतं? तर आपल्याला हे माहितीच आहे की प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये 55% आहे. तर आपल्याला ब्लडमध्ये कोणत्या एलिमेंटचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, किती पर्सेंट आहे हे आपल्याला माहितीच पाहिजे, कारण की हे क्वेश्चन येतोच, याच्यावर क्वेश्चन येतोच. ओके, तर प्लाझ्माचं कॉन्सन्ट्रेशन 55 आहे. तर फॉर्मेट एलिमेंटचं किती असेल? फॉर्मेट एलिमेंटचं 45% आहे. आणि प्लाझ्मामध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? ते असतं 93%. आणि उरलेलं 8% हे काय असतं? 8 किंवा 7% हे असतं प्लाझ्मा प्रोटीन्स, इलेक्ट्रोलाइट्स, न्यूट्रियन्स हे सगळं असतं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, विच प्लाझ्मा प्रोटीन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द ऑस्मॅटिक प्रेशर. आता ब्लडचं ऑस्मॅटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोणतं प्रोटीन करतं? प्लाझ्मा प्रोटीन. तर याचा आन्सर आहे ॲल्ब्युमिन. ॲल्ब्युमिन मेंटेन करण्याचं काम करतं. आता ग्लोब्युलिन काय करतं? आपण बाकी ऑप्शनचं पण जाणून घेऊ, म्हणजे आपल्याला कसं टॉपिकचं खूप डीपली नॉलेज येईल. ओके, तर ॲल्ब्युमिन काय करतं? मेनली ॲल्ब्युमिन आर द अँटीबॉडीज दॅट हेल्प टू डिफेंड अगेन्स्ट पॅथोजन. तर पॅथोजनच्या अगेन्स्ट आपल्याला डिफेन्स करण्यासाठी ग्लोब्युलिन हेल्प करतं. नंतर फायब्रिनोजन काय करतं? तुम्हाला माहितीच आहे की फायब्रिनोजन क्लॉट फॉर्मेशनमध्ये हेल्प करतं. इम्युनोग्लोबिन तेच जे ॲल्ब्युमिन करतं, काय? डिफेन्स अगेन्स्ट पॅथोजन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द मेन फंक्शन ऑफ अ प्लेटलेट इज काय आहे? मेन फंक्शन काय आहे प्लेटलेटचं? की ते इनिशिएट करतात ब्लड क्लॉटिंगला इनिशिएट करतात. ट्रान्सपोर्ट कोण करतं ऑक्सिजनचं? आत्ता सांगितलं, RBC करतं. डिस्ट्रॉय बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय कोण करतं? WBC, लाईक न्यूट्रोफिल्स वगैरे करतं. प्रोडक्शन अँटीबॉडीज कोण प्रोड्यूस करतं? प्लाझ्मा सेल्स. ओके, नाव व्हॉट इज द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ अ RBC इन ह्युमन्स. RBCचं लाईफ स्पॅन काय? आपल्याला माहितीच आहे 120 डेज लाईफ स्पॅन आहे RBCचं. 120 डेजनंतर ते स्प्लीनमध्ये जाऊन डिस्ट्रॉय होतं. तर WBCचं किती आहे लाईफ स्पॅन? ते काही घंटे, खूप कमी असतं. ते प्रत्येक त्याच्या टाईपचं, म्हणजे WBCमधले जे सबटाईप आहेत न्यूट्रोफिल्स वगैरे त्याच्यानुसार ते अलग अलग आहे. आणि प्लेटलेटचं 7 to 8 डेज असतं. आता विच टाईप ऑफ अ ल्युकोसाईट इज द फर्स्ट रिस्पॉन्डर इन अ बॅक्टेरियल इन्फेक्शन. असं कोणतं ल्युकोसाईट आहे की जे फर्स्ट रिस्पॉन्ड करतं बॅक्टेरियाला? तर याचा आन्सर आहे न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल काय करतं? फर्स्ट रिस्पॉन्ड करतं बॅक्टेरियल इन्फेक्शनला. ओके, आता बॅसोफिल्स काय करतं? बॅसोफिल्स इन्फ्लॅमेशन क्रिएट करतं हिस्टामिनला रिलीज करून. बॅसोफिल्स काय करतं? बॅसोफिल्स एक ग्रॅन्युअल स्ट्रक्चरमध्ये असतं आणि ते काय करतं की हिस्टामिनला रिलीज करतं इन्फ्लॅमेशन करण्यासाठी. इओसिनोफिल काय करतं? ॲलर्जिक रिॲक्शनला मेंटेन करतं. लिम्फोसाइट्स काय करतं? ते एक ॲडॅप्टिव्ह इम्युन सिस्टम आहे जे काय करतं, ज्याचे अलग अलग टाईप आहेत, बी सेल्स, T सेल्स, नॅचरल किलर. ओके, आता द लिक्विड पोर्शन ऑफ अ ब्लड आफ्टर द क्लॉटिंग इज कॉल्ड. म्हणजे लिक्विड पोर्शन असतं जे ब्लडमधलं, जर लिक्विड म्हणजे ब्लड जेव्हा क्लॉट होतं आपलं, तेव्हा त्यातलं जे लिक्विड पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण सिरम म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ अ ब्लड. आता खालचं कोणतं फंक्शन आहे की जे आपल्या ब्लडचं नाही? पहिलं काय? ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियन्स.
बेसिकली हे आहेच. आपल्या ब्लडमध्ये न्यूट्रियन्स प्रेझेंट असतात, ग्लुकोज वगैरे असतात. नंतर रेग्युलेशन ऑफ अ बॉडी टेम्परेचर. आता बॉडी रेग्युलेशन हे मेन फंक्शन आहे ब्लडचं, की ते बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करतं, pH रेग्युलेट करतं. ओके. नंतर सिंथेसिस ऑफ अ हार्मोन. तर हे जे आहे हे आपल्या ब्लडचं फंक्शन नाही आहे. सिंथेसिस ऑफ हार्मोन्स कशाला करते? ते फक्त बॉडीचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. न्यूट्रियन्स म्हणा, ऑक्सिजन म्हणा, कार्बन डायऑक्साईड म्हणा, हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं, रेग्युलेशनचं करतं आणि डिफेन्स करण्याचं, इम्युनिटी देण्याचं काम करतं. सिंथेसिस ऑफ अ हार्मोन हे नाही करत. ठीक आहे. आता द बफी कोट इन अ सेंट्रीफ्युगेड ब्लड कन्सिस्ट ऑफ. बफी कोट, जेव्हा आपण ब्लडला सेंट्रीफ्यूग करतो तेव्हा वरती एक बफी कोट येतो, जे की एकदम थिन लेअर असते. तर ते काय असतं? तर ते मेनली WBC अँड प्लेटलेट्स असतात. त्याच्यामध्ये काय असतं? WBC आणि प्लेटलेट्स असतात. ओके. हे WBCs आणि प्लेटलेट. विच आयरन कंटेनिंग अ प्रोटीन गिव्स रेड ब्लड सेल्स देअर कलर. म्हणजे कोणतं आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे, असं कोणतं प्रोटीन आहे की जे RBCला रेड कलर देतं? आता हे आपल्याला माहितीच आहे. बेसिकली हे सगळ्यांनाच माहिती आहे. हिमोग्लोबिन. एक मिनिट, काय होतं आहे हे? ओके. तर हिमोग्लोबिन RBCला कलर देण्याचं काम करतं. कोण? हिमोग्लोबिन. आयरन कंटेनिंग प्रोटीन कोण आहे? हिमोग्लोबिन, जो की RBCला रेड कलर देण्याचं काम करतं. नंतर मायोग्लोबिन काय करतं? मायोग्लोबिन हा एक सेम हिमोग्लोबिनसारखं स्ट्रक्चर आहे, पण ते कुठं प्रेझेंट असतं? ते स्केलेटल मसल्सवर प्रेझेंट असतं, जे ऑक्सिजन कॅरी करतं. हिमोग्लोबिन करणं काय करतं? ते ऑक्सिजन कॅरी करतं स्केलेटल किंवा मसल्समध्ये. हे मायोग्लोबिन काय आहे? हिमोग्लोबिनसारखंच आहे, फक्त त्याची लोकेशन वेगळी आहे. ते स्केलेटल किंवा मसल्समध्ये प्रेझेंट असतं ऑक्सिजनला स्टोअर करण्यासाठी. ओके. आता फेरिटिन काय असतं? एक आयरन स्टोरेज प्रोटीन आहे. ते खूप जास्त आयरन स्टोअर करून ठेवतात फेरिटिन. आता हिमोसेरिडिन काय? हिमोसेरिडिन काय? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आयरन खूप जास्त प्रमाणात वाढतं, तेव्हा ते यामध्ये स्टोअर होतं. ठीक आहे. ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. येऊ शकतो. म्हणजे की फेरिटिन जेव्हा काम नाही करत, फेरिटिनमध्ये आता साठून त्याची पण एक कॅपॅसिटी असेल फेरिटिनची. जेव्हा ते कॅपॅसिटी नाही राहिली की अजून आपण आयरन स्टोअर करा, तर ते जे आयरन आहे ते हिमोसेरिडिनमध्ये स्टोअर होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल हिमॅटोक्रिट व्हॅल्यू इन अ अडल्ट फिमेल इज ॲप्रॉक्सिमेटली किती असते? ती असते 36 to 46. आता हिमॅटोक्राईट व्हॅल्यू काय असतं नेमकी? तर हिमॅटोक्राईट व्हॅल्यू ही RBC प्रपोर्शन इन अ ब्लड असतं. म्हणजे RBCचं प्रपोर्शन काय आहे बाबा ब्लडमध्ये? ते हिमॅटोक्राईट व्हॅल्यू सांगतं. हिमॅटोक्राईट व्हॅल्यू आपल्याला सांगतं की RBCचं प्रपोर्शन काय आहे ब्लडमध्ये. तर म्हणजे नेमकी हिमॅटोक्राईट व्हॅल्यू आपण काय करतो की आपल्याला कॅपॅसिटी कळते की बाबा त्या ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी किती आहे ब्लडची, हे आपल्याला जर जाणवायचं असलं तर तेव्हा आपण हिमॅटोक्राईट व्हॅल्यू काढतो. तर फिमेलची किती आहे? 36 to 46. आणि मेलची किती असेल? मेलची ऑब्व्हियसली फिमेलपेक्षा जास्तच असेल. प्रत्येक गोष्टीत माणसं बायकांपेक्षा जास्तच असतं. तर मेलची असेल 50 to 60. ओके. नाव विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ अ क्लॉटिंग फॅक्टर. आता भाई काय क्वेश्चन आहेत. विटॅमिन, कोणतं विटॅमिन आहे सिंथेसिस ऑफ अ क्लॉटिंग फॅक्टर? डोळे बंद करून सांगू शकतो आम्ही. विटॅमिन के. हो ना. विटॅमिन के हा सिंथेसिस क्लॉटिंग फॅक्टर आहे. नंतर विटॅमिन B12 काय करतं? भाई काय क्वेश्चन विचारत आहे बाबा तुम्ही? इतके सिम्पल क्वेश्चन येणार नाहीत का आम्हाला? इसेन्शियल फॉर द ब्लड फॉर्मेशन. ओके.
विटॅमिन B12 काय ब्लड फॉर्मेशनसाठी इसेन्शियल आहे आणि हे एक वॉटर सोल्युबल आहे विटॅमिन. ओके, तर विटॅमिन के काय करतं, क्लॉटिंग फॅक्टर करतं. विटॅमिन बी काय करतं, ब्लड फॉर्मेशनसाठी हेल्प करतं. नेक्स्ट, द ॲव्हरेज टोटल ब्लड व्हॉल्यूम इन ॲन अडल्ट मेल इज ॲव्हरेज टोटल ब्लड व्हॉल्यूम ॲव्हरेज किती असेल अडल्टमध्ये 5 to 6 लिटर. आणि सांगा बरं महिलांमध्ये किती असेल, फिमेलमध्ये कसं किती असेल. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कमीच असतं, ते असतं 3 to 4 किंवा 5. नंतर विच ल्युकोसाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲलर्जिक रिॲक्शन अँड कम्बॅटिंग पॅरासाइट इन्फेक्शन. तर जिथे ॲलर्जी आलं, ल्युकोसाइट रिस्पॉन्सिबल फॉर ॲलर्जी, असं कोणतं ल्युकोसाइट आहे की जे रिस्पॉन्सिबल आहे ॲलर्जीसाठी, तर तिथे डोळे झाकून इओसिनोफिलला क्लिक करायचं. ठीक आहे, ॲलर्जी, ल्युकोसाइट, इओसिनोफिल. आता बॅसोफिल्स काय करतं बाबा, सांगा बरं. तर बॅसोफाइल्स काय करतं, ते हिस्टामाइनला रिलीज करतं. हिस्टामाइन काय करतं, इन्फ्लॅमेशन करतं. किती सिम्पल आहे, बॅसोफिल्स, हिस्टामाइन, इन्फ्लॅमेशन. आता न्यूट्रोफिल काय करतं, न्यूट्रोफिल काय करतं, न्यूट्रोफिल काय करतं, सांगा बरं. तर न्यूट्रोफिल्स काय करतं, न्यूट्रोफिल्स आणि मोनोसाइट्स हे काय करतं, डिफेंड करतं आपल्या बॉडीला, पॅथोजनपासून डिफेंड करायला हेल्प करतं. नेक्स्ट, प्लाझ्मा विदाऊट क्लॉटिंग फॅक्टर. आता प्लाझ्मामध्ये जर क्लॉटिंग फॅक्टरच नसला तर त्याला आपण काय म्हणू, डोळे झाकून आम्ही त्याला म्हणू सीरम. विदाऊट क्लॉटिंग फॅक्टर प्लाझ्मा इज कॉल्ड अ सीरम. विच ब्लड कंपोनेंट इज अन्यूक्लिएटेड. विच ब्लड कंपोनेंट इज अन्यूक्लिएटेड, सांगा बरं. आता इतके सोपे क्वेश्चन आणलेत मी तुमच्यासाठी. अन्यूक्लिएटेड ब्लड कंपोनेंट इज RBC. RBCमध्ये असतं का न्यूक्लियस, नाही बाबा, ते त्याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही आहे. मग WBCमध्ये असतं का, सांगा, चला सांगा. WBCमध्ये न्यूक्लियस नसतं, WBCमध्ये नसतं. तर कोणाकोणामध्ये असतं, तर RBC आणि प्लेटलेट्समध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं. WBCमध्ये असतं. WBCमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं, RBC आणि प्लेटलेटमध्ये नसतं. ठीक आहे. नंतर विच ऑर्गन इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हिंग ओल्ड रेड ब्लड सेल. तर RBCला रिमूव्ह करायला 120 डेज झाले, जुने झाले, म्हातारे झाले, काय करायचं आता त्या RBCचं, काय करायचं, काही कामीच नाही येते. तर त्याचं काम कोण करतं, त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं, स्प्लीन. ठीक आहे, आपलं स्प्लीन काय करतं, RBCला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतं. मग किडनी काय करतं आपले, सांगा बरं. किडनी ब्लड फिल्टरचं काम करतं, वेस्ट रिमूव्ह करायला हेल्प करतं. लिव्हर काय करतं, लिव्हर आपलं मेटाबॉलिझम करतं, बाईल प्रोडक्शन करतं, डिटॉक्सिफिकेशन करतं. लिव्हर खूप काम करणारं ऑर्गन आहे. नंतर लंग्स काय करतं, लंग्स नसले तर आपण असू का, नाही बाबा. मेन पार्ट आहे जो की ऑक्सिजनेटेड ब्लड करतं, रिमूव्ह करतं CO2ला आपल्या बॉडीमधनं. रेस्पिरेशनला खूप हेल्पफुल आहे लंग्स. नंतर नॉर्मल pH ऑफ अ ह्युमन ब्लड इज ॲप्रॉक्सिमेटली 7
6.4 म्हणजे स्लाइटली अल्कलाइन. म्हणजे आपलं रक्त कसं आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे बाबा, आम्हाला माहिती आहे स्लाइटली अल्कलाइन आहे 7.4. आता विच प्लाझ्मा प्रोटीन इज इन्व्हॉल्व इन अ ब्लड क्लॉटिंग. कोणतं प्लाझ्मा प्रोटीन इन्व्हॉल्व आहे, कोणतं प्लाझ्मा प्रोटीन इन्व्हॉल्व आहे ब्लड क्लॉटिंगमध्ये. कसे प्रश्न विचारताय मॅम तुम्ही इतके सिंपल आम्हाला. तर फायब्रिनोजन हे ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करतं. प्लाझ्मा प्रोटीन फायब्रिनोजन नावाचा प्लाझ्मा प्रोटीन हा ब्लड क्लॉटिंग करतं. आता ॲल्ब्युमिन काय करतं, ॲल्ब्युमिन काय करतं कितीदा सांगू, ऑस्मॅटिक प्रेशर, ब्लडचं ऑस्मॅटिक प्रेशरला मेंटेन करतं. ग्लोब्युलिन काय करतं, ग्लोब्युलिन काय करतं, ते अँटीबॉडीज तयार करतं. अँटीबॉडीज जसं की इम्युनोग्लोब्युलिन काय करतं, अँटीबॉडीज क्रिएट करून डिफेन्स करतं पॅथोजन अगेन्स्ट. नंतर प्रोथ्रोम्बिन काय करतं, ते एक फॅक्टर 2 आहे, फॅक्टर 2 क्लॉटिंग फॅक्टरमधलं 2 आहे, जे की इसेन्शियल आहे ब्लडला क्लॉट करण्यासाठी. ठीक आहे. नंतर विच टाईप ऑफ इम्युनिटी इज मेडिएटेड बाय द बी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट्सपासनं कोणती इम्युनिटी तयार होते, तर आपल्या बी लिम्फोसाइट्सपासनं ह्युमरल इम्युनिटी तयार होते. ओके, बी लिम्फोसाइट्सपासनं ह्युमरल इम्युनिटी तयार होते. तर मला सांगा सेल मेडिएटेड इम्युनिटी कशापासून तयार होते, सेल मेडिएटेड इम्युनिटी कशापासून तयार होते, टी सेल्सपासनं, टी लिम्फोसाइट्सपासनं. ओके, ह्युमरल इम्युनिटी बी लिम्फोसाइट्स, सेल मेडिएटेड इम्युनिटी टी लिम्फोसाइट्स. नंतर इनेट इम्युनिटी कशापासून असते, इनेट इम्युनिटी म्हणजे ते फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे, जे की प्रेझेंट फ्रॉम बर्थ, आपण झाल्यापासून आपल्यामध्ये इनेट इम्युनिटी असते. ठीक आहे, ती फर्स्ट लाईन आहे डिफेन्सची. नंतर पॅसिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी काय, ते रिसीव्ह फ्रॉम अनोदर सोर्स, म्हणजे ते आपल्या आतमध्ये नसते, आपण दुसऱ्या सोर्सकडनं घेतो, ती आपल्यामध्ये आधीपासून ती इम्युनिटी नसते, ती त्याला म्हणतात पॅसिव्ह इम्युनिटी. तर सेल मेडिएटेड इम्युनिटी टी लिम्फोसाइट्सपासून असते, ह्युमरल इम्युनिटी बी लिम्फोसाइट्सपासून असते, इनट इम्युनिटी झाल्यापासून असते फ्रॉम बर्थ, पॅसिव्ह इम्युनिटी अदर सोर्स. ठीक आहे. नंतर व्हॉट इज द ॲप्रॉक्सिमेट लाईफस्पॅन ऑफ द प्लेटलेट्स. तुम्हाला सांगितलं होतं प्लेटलेट्सचं हे लाईफस्पॅन हे 7 ते 8 दिवस असतं, 7 ते 10 दिवस. विच WBC डिफरन्शिएट इंटू अ मॅक्रोफॅजेस इन टिश्यू. WBC डिफरन्शिएट इंटू मॅक्रोफॅजेस इन टिश्यू. मॅक्रोफॅजेस इन टिश्यू मोनोसाइट काय करतं, डिफरन्शिएट करतं मॅक्रोफॅजेस इन टिश्यू. ओके. द ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ अ हिमोग्लोबिन इज ॲप्रॉक्सिमेटली. किती असते ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ अ हिमोग्लोबिनची ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी किती असते, तर ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ अ हिमोग्लोबिन ही असते 1.34 ml ऑक्सिजन पर हिमोग्लोबिन. ओके. नंतर विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड द युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर कोण आहे बाबा, जे सगळ्यांना रक्त देऊ शकतं, सगळ्यांना रक्त डोनेट करू शकतं, कोणतं पण असो, भाई तुम्ही ए असो, बी असो, AB असो, सगळ्यांना रक्त देणारा एकच करता धरता एकच दाता आहे, जो की आहे O निगेटिव्ह. O निगेटिव्ह ब्लड ग्रुप हे सगळ्यांना रक्त देऊ शकतं. ठीक आहे. नंतर आहे विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड द युनिव्हर्सल रेसिपियंट. तर जे सगळ्यांकडनं रक्त घेणारं कोण आहे, AB पॉझिटिव्ह. AB पॉझिटिव्ह हे माहितीच असेल तुम्हाला. विच आयन प्लेज अ वायटल रोल इन द ब्लड क्लॉटिंग कॅस्केड. ब्लड क्लॉटिंग कॅस्केड
मध्ये कोण हेल्प करतं? कॅल्शियम. कॅल्शियम प्ले अ वायटल रोल इन अ ब्लड क्लॉटिंग कॅस्केड. ओके, तर कॅल्शियमला काय म्हणतात? फॅक्टर. तर कॅल्शियमला काय म्हणतात क्लॉटिंग फॅक्टरमध्ये? क्लॉटिंग फॅक्टर 4. क्लॉटिंग फॅक्टर 4 कोण असतं? कॅल्शियम. नेक्स्ट, विच प्लाझ्मा प्रोटीन फंक्शन ॲज ॲन अँटीबॉडी? विच प्लाझ्मा प्रोटीन फंक्शन ॲज ॲन अँटीबॉडी? अँटीबॉडी म्हणून प्लाझ्मा प्रोटीन कोणतं वर्क करतं? ग्लोब्युलिन. खूपदा सांगितलं आता मी तुम्हाला की प्लाझ्मा प्रोटीनमध्ये फंक्शन करतं अँटीबॉडीज म्हणून. कोण करतं? कोण बनवतं अँटीबॉडीज? तर ग्लोब्युलिन बनतं. ॲल्ब्युमिन काय करतं? ऑस्मॅटिक प्रेशरला कंट्रोल करतं. नंतर आहे द मेजर साईट ऑफ अ हिमेटोपोयसिस इन अडल्ट इज. हिमेटोपोयसिस म्हणजे ब्लड फॉर्मेशन, ब्लड डेव्हलपमेंट कुठे होतं अडल्टमध्ये? तर ते होतं बोन मॅरोमध्ये. कुठे होतं? बोन मॅरोमध्ये. द मेजर साईट ऑफ अ हिमेटोपोयसिस इन अडल्ट इज बोन मॅरो. आणि ते कुठं मरतात? ब्लड, आपलं रक्त, स्प्लीनमध्ये. कार्बन डायऑक्साईड इज मेनली ट्रान्सपोर्टेड इन द ब्लड इन विच फॉर्म? कोणत्या फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड डायऑक्साईड ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट करतं? बायकार्बोनेट. बच्चों को भी पता है भाई साहब ये. विच क्लॉटिंग फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज द अँटी हिमोफिलिक फॅक्टर? अँटी हिमोफिलिक फॅक्टर म्हणून आपला फॅक्टर नंबर 8 मानला जातो. तर थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटलं असेल, थोडंही माझ्या लेक्चरमधनं तुम्हाला नॉलेज भेटलं असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.